नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कसा तो व्हिडिओ बनवला खूपच उशीर झालेला आहे, पण कसं आहे आजचा पेपर विद्यार्थ्यांना खूप छान दिलेला आहे। आपल्या नोट्सच्या बाहेर पेपर एक सुद्धा नव्हता। MCQ जर पाहता तर 20 पैकी 20 जेवढे MCQ होते ते आपल्या नोट्स मधले होते आणि जे तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड करतात त्या टेलिग्राम चॅनलवर पाहिल्या, त्यानंतर आपल्या YouTube चॅनलवरती झाले। जेवढे काही लेक्चर्स वगैरे घेतले लेक्चरच्या बाहेर एकही प्रश्न गेलेला नाही आणि सांगितल्याप्रमाणे जेवढे कोणाला काही डाऊट असेल आणखी सुद्धा व्हिडिओ जाऊन पाहू शकतात की एक आपण व्हिडिओ भी दिला होता की काय व्हिडिओ दिला की IMP वगैरे म्हणून काय पदार्थचे क्वेश्चन होते, पण जवळपास माझ्याकडून शेअर करायचं राहून गेला की खूप काही काम गडबडी असल्यामुळे माझ्याकडून शेअर करायचं राहून गेला। पण ज्या विद्यार्थ्यांनी 8-15 दिवसापूर्वी तो व्हिडिओ पाहिला होता त्यांना नक्की कळलं असेल की जे क्वेश्चन दिले त्याच क्वेश्चन मधून पडलेले आहे आणि जशा प्रकारे टीचिंग मी केली होती, ज्या प्रकारे पदार्थचे लेक्चर घेतले होते त्या लेक्चरच्या बाहेर कसाही प्रश्न गेला नाही, तो MCQ असो किंवा SCQ किंवा LQ असो। आणि सांगितल्याप्रमाणे आत्मलिंग वगैरे अशा प्रकार खूप छान प्रकारे प्रश्न पडलेले पेपरमध्ये। महाभूत भी जशा प्रकारे मी सांगितले होते तशा प्रकारे महाभूत लिहिले असेल, छान प्रकारे मार्क भेटणार आहे तुम्हाला पेपरमध्ये। ज्या विद्यार्थ्याचा काही डाऊट असेल सर पेपर खूप छान गेला आहे पण काय झालं काही लेतामध्ये काय झालं एक दोन प्रश्न असे म्हणजे काय लेता नाही आले वगैरे, पण आम्ही बऱ्यापैकी आम्हाला कळलं नाही पण लिहून आलो आम्ही, तर त्यांना सुद्धा मार्क मिळणार आहे पेपरमध्ये। अटेम्प्टला मार्क असतात आपल्या पेपरमध्ये, त्याच्या ज्यांनी पेपर अटेम्प्ट केला छान प्रकारे लिहून आलाय त्यांना मार्क भेटणार आहे। फक्त तुम्ही कसं आहे तुम्हाला जो क्वेश्चन येत नाही त्या रिलेटेड अटेम्प्ट करा वगैरे, ब्लँक वगैरे सोडत नका जो पेपरमध्ये आणि क्वेश्चनची नंबरिंग वगैरे व्यवस्थित करा। काही विद्यार्थ्यांना खूप सारे छान मेसेज आले की सर पेपर छान गेलाय, 44 पेजेस वगैरे लिहिलेत वगैरे आणि MCQ तर छान 17-18 MCQ बरोबर आले। छान वाटतं असं विद्यार्थ्यांचा रिप्लाय मेसेज वगैरे होतो ग्रुपवरती की सर मदत झाली ते झाली, तर छान वाटतं असं मेसेज वगैरे कॉमेंट वगैरे वाचल्यावर की आपण काहीतरी काम करतोय त्याचं काहीतरी फळ मिळतंय, विद्यार्थ्यांना चांगलं काहीतरी त्यांच्या ह्याच्यात होतंय। तर असं छान वाटतं की असं विद्यार्थ्यांनी मेसेज वगैरे केल्यावर। तर आणखी कोणी काही होत असेल तर म्हणजे चांगलं होत असेल तर नक्की मेसेज करत जा, जेणेकरून आम्हाला पण मोटिवेट होतं व्हिडिओ बनवायला। आता रात्रीचे 9-9:30 होत आले पण उद्देश असा होता व्हिडिओचा की विद्यार्थ्यांचा आता कसं आहे की पेपर झालाय आणि आणखी त्यांना आपला आज करून व्हिडिओ गेला नाही की दररोज व्हिडिओ जातो काही ना काही विषयाबद्दल, पण आज व्हिडिओ गेला नाही। पण आज बनवण्याचं हेच कारण होतं की विद्यार्थ्यांचा असा सपोर्ट भेटतो ते भेटतो तर मोटिवेट होतं माणूस की ते व्हिडिओ बनवण्यासाठी। तर आजचं कसं होतं सांगायचं उद्देश आजचा धरून उद्या तुम्हाला 3 दिवस म्हणजे सॉरी आजचा पूर्ण दिवस कसं आहे आजची रात्र आहे आणि उद्यापासून उद्याचा दिवस शनिवार रविवार आणि सोमवार तुम्हाला 3 दिवस सुट्टी असणार आहे पेपरमध्ये आणि तुमचा मंगळवारी पेपर असणार आहे पदार्थ पेपर 2चा। या 3 दिवस तुमच्यापैकी छान पेपर म्हणजे ते 3 दिवसात छान गॅप आहे तुम्हाला पेपरमध्ये। आजचा दिवस सगळ्यांनी रिलॅक्स राहायचं, एन्जॉय करायचं, ज्यांना काही 2-3 दिवसाचा वगैरे ताण आला असेल रिलॅक्स व्हायचं, गाणे वगैरे ऐकायचे, एखाद्याला वाटलं असं मूवी पाहायचं आहे, जेवण वगैरे व्यवस्थित करायचं, आराम करायचा। तुमच्याकडे 3 दिवस आहे पेपरमध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांचं आता काय 3 दिवसामध्ये काय करायचं सर, काही जण म्हणते सर 3 दिवस खूप मोठा टाइम आहे आम्ही 1 दिवसात कव्हर करू। ज्या विद्यार्थ्यांचा पदार्थ पेपर 2चा छानपैकी अभ्यास झालाय त्यांनी काय करू शकता, उद्याचा जो पूर्ण दिवस आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता अॅनाटॉमीचा मध्ये रिव्हिजन वगैरे करू शकता। त्यामध्ये ज्यांचं काही राहिलं असेल त्यांनी रिव्हिजन वगैरे करू शकता, जेणेकरून तुमचा अॅनाटॉमी वगैरे नंतर पेपर आहे तर त्याचा तुमचा अगोदरच छान प्रकारे सिलेबस तुम्हाला कव्हर करण्यात येईल। पण कोणाला सांगितलं ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास झाला असेल, जे विद्यार्थ्यांचा अभ्यास राहिला आणखी सुद्धा त्यांना 3 दिवसामध्ये सुद्धा पेपर 2चा सिलेबस कव्हर होणार नाही, त्यांनी 3 दिवस वेस्ट करायचे नाही। 3 दिवस मध्ये पदार्थचा पेपर 2चा अभ्यास करायचा, कारण पदार्थ पेपर 2चा प्रत्यक्ष अनुमान वगैरे हे असे जे चॅप्टर आहे, त्यानंतर परीक्षा आप्तोपदेशी असे खूप किचकट जाणार चॅप्टर आहे, माइंड मध्ये लवकर घुसत नाही, काय अनुमान आहे काय प्रत्यक्ष प्रमाणे काहीच कळत नाही विद्यार्थ्यांना। त्यामुळे सांगतो ज्यांचा अभ्यास नसेल त्यांनी 3 दिवस छान प्रकारे पदार्थ पेपर 2चा अभ्यास करताय आणि ज्यांना अगोदरच पेपर 2चा छान प्रकारे अभ्यास झालाय तर असे विद्यार्थी काय करू शकतात, उद्याचा दिवस फक्त उद्या दिवस म्हणतोय ते अॅनाटॉमीचं रिव्हिजन वगैरे करू शकतात आणि उरलेल्या 2 दिवस मध्ये तुम्ही पदार्थ छान अभ्यास करू शकता। कोणाचा ज्यांचा अभ्यास झाला अशा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे एक प्लॅन असू शकतो की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही झाला त्यांनी 3 दिवस अभ्यास करू शकता पदार्थ, आणि ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी पदार्थाचा अभ्यास आहे तो उद्या दिवस त्यांनी अॅनाटॉमीचे रिव्हिजन वगैरे करू शकतात। त्यामध्ये तुम्ही आयुर्वेदिक वगैरे वाचू ठेवू शकता किंवा तुमचं जे मॉडर्नचं वगैरे असेल तुम्हाला वाटतं की याला एकदा रिव्हिजन वगैरे द्यायची गरज आहे, सेन्सर ऑर्गन झाले, नर्व्हस सिस्टम वगैरे झाली, अशा प्रकारचे पार्ट आहेत वगैरे तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे, किंवा IMP झाले, LQ मेन टॉपिक झाले, एम्ब्रोलॉजी वगैरे झाला असेल किंवा जॉईंट्स वगैरे झाले किंवा काही पार्ट तुमचा आणखी सुद्धा वाचत राहिले ते सुद्धा कव्हर करू शकता ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांचा। कारण मी शब्द ठराविकपणे स्पष्टपणे बोलतोय की तुम्हाला अगोदर सांगतोय की ज्यांचा अभ्यास झाला त्यांच्यासाठी बोलतो, ज्यांचा अभ्यास नाही होत 3 दिवसामध्ये त्यांनी 3 दिवस सुद्धा पदार्थाचाच अभ्यास करायचा आहे आणखी सुद्धा, नाही तर सर म्हणताय म्हणून मी इकडे जातो पदार्थाचा अभ्यास ठेवतोय असं काही करायचं नाही, कारण की मग शेवटी लॉस तुमचा होऊ शकतो। त्यामुळे चांगलं सांगतो की ज्यांना पण पदार्थाचा अभ्यास नाही त्यांनी पदार्थाचा अभ्यास करून घ्या अगोदर छानपैकी 3 दिवस तुमच्याकडे। त्यामध्ये तुम्ही हेतुवास वगैरे अनुमान प्रमाणचे आपले हे कसे लेक्चर अवेलेबल आहे, प्रत्यक्ष अनुमान खूप डॉक्टर किचकट देणार चॅप्टर आहे आणि 2 चॅप्टरवर 2 LQ फिक्स आहे तुम्हाला की पहिला आणि दुसरा LQ 2 चॅप्टरवरती असणार आहे, तेव्हा प्रत्यक्ष अनुमान
एक्झामचे कसे 2 चॅप्टरचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे आपल्या चॅनलवरती, नक्की जाऊन बघा, नक्की फायदा होईल. व्हिडिओ नाही कळणारच आहे, कारण की एवढ्या सोप्या वेळेने एवढं छान पद्धतीने सांगितलेले. तुम्ही ह्याच्या अगोदर असे व्हिडिओ कुठं पाहिले नसेल, कारण की पेड कोर्सेसमध्ये सुद्धा असे लेक्चर वगैरे भेटत नाही, ते आपण फ्री देतोय असे, आणि ते तुम्हाला एकदम सोप्या रीतीने सांगितले, एकदम शॉर्ट नोटमध्ये सांगितले, जे तुम्हाला लगेच वाचलं की लगेच डोक्यात बसून देतील असे आपले लेक्चर आणि नोट्स आहेत. त्यामुळे नक्की बघा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि काय करता, आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, आणखी आपलं इंस्टाग्रामला सुद्धा पेज आहे, तिथं नक्की फॉलो करा वगैरे आपल्याला. त्यानंतर आणखी कोणाला काही अडचण वगैरे असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला जाऊन पर्सनल मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता किंवा कॉमेंट सेक्शन मध्ये सुद्धा विचारू शकता आपले डाऊट वगैरे. आणि उद्यानंतर मी तुम्हाला आणखी याबद्दलचा प्लॅन नक्की सांगाल, पण आजच्यासाठी एवढंच होतं. पण ज्या विद्यार्थ्यांना नक्की जातात आणखी एकदा सांगतो की ज्या विद्यार्थ्याचा आजचा दिवस तुम्हाला काही करत नाही, रिलॅक्स राहा वगैरे, उद्या सकाळी उठा. त्यानंतर ज्यांचा अभ्यास नाही त्यांनी पदार्थाचा छान अभ्यास करा, प्रत्यक्ष अनुमान वगैरे सगळे लेक्चर वगैरे पहा, जेवढे आपल्याकडे ऑलरेडी लेक्चर्स आहेत नोट्स आहेत तेवढे वाचा. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याचा ऑलरेडी अभ्यास झाला आहे त्यांनी उद्याचा दिवस, फक्त उद्या दिवस ॲनाटॉमी वगैरे देऊ शकतात, कारण की नंतर खूपच टाइम कमी असणार आहे आपल्या पुढे अभ्यास वगैरे करायला. त्यासाठी तुम्ही करू शकतात 1 दिवसामध्ये. नंतरचे उरलेले उर्वरित 2 दिवस असतील, रविवार आणि सोमवार, तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकतात की पदार्थचा अभ्यास करू शकतात. पण कोणासाठी म्हणतोय, ज्यांचा ऑलरेडी पदार्थ विज्ञान पेपर 2चा छानपैकी अभ्यास झालाय अशा विद्यार्थी करेल. नोटीस वॉर्निंग ध्यानात ठेवा की मी जे सांगतोय ते अशा प्रकारे अभ्यास वगैरे करा. ज्यांचा अभ्यास नाही झाला त्यांनी 3 दिवस छान प्रकारे अभ्यास करा. यामध्ये तुमचा आजचा पेपर ज्यांना सुद्धा अवघड गेला असेल तर त्यांनी उर्वरित या 3 दिवसामध्ये पेपर 2ला चान्सेस आहे तुम्हाला, की आजचा जरी अवघड गेला असेल तर पेपर 2ला छान चान्सेस आहे की काय की पेपर आपण सोपा म्हणजे जाऊन छान प्रकारे लिहून तो विषय क्लिअर होण्यास वगैरे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.